माण तालुक्यात आरक्षण सोडतीने भल्या भल्यांच्या विकेट पडल्या। जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आरक्षणामुळे बऱ्याच जणांच्या इच्छांना सुरुंग लागलाय। माण तालुक्यातील 5 गटांपैकी केवळ कुकुडवाड गटात सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडले असून गोंदवले गटात अनुसूचित महिला आरक्षण पडले आहे। बाकी मार्डी, बिदाल व आंधळी गट सर्वसाधारण महिला प्रवर्गात राखीव पडले आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी माण तालुक्यातून बऱ्यापैकी महिला राज येणार असल्याचे सिद्ध झाले आहे। आता प्रत्येक गटातून झेडपीसाठी बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी हा धक्का आहे। आता ऐन दिवाळीत होऊ घातलेल्या मालामाल निवडणुकीत घरच्या होम मिनिस्टरना इतके महागडे गिफ्ट इच्छुकांना परवडेल असे सध्या तरी दिसत नाही। दुसरीकडे पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत दहिवडी येथे झाली असून इथेही बऱ्यापैकी उलथापालथ झाली आहे। आंधळी गटात आंधळी व मलवडी दोन्ही गण सर्वसाधारण म्हणजे खुल्या पुरुष प्रवर्गात पडले आहेत। बिदाल गटात वावर हिरे गण सर्वसाधारण पुरुष तर बिदाल गण खुल्या प्रवर्गात महिलांसाठी राखीव झाला आहे। मार्डी गटात वरकुटे मसवड गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असून मार्डी गण खुल्या प्रवर्गात महिलांसाठी राखीव आहे। खऱ्या अर्थाने मार्डी गटात महिला राज आले आहे। गोंदवले गटात पळशी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी वर्ग पुरुष पदासाठी राखीव पडला असून गोंदवले बुद्रुक गण अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव राहिला आहे। महत्वाच्या आणि हाय व्होल्टेज कुकुडवाड गटातील वरकुटे मलवडी गण खुल्या प्रवर्गात पुरुषांसाठी असून कुकुडवाड गण खुल्या प्रवर्गात महिलांसाठी राखीव राहिला आहे। या आरक्षण सोडतीने प्रत्येक गटात उलथापालथ झाली असून अनेक इच्छुकांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे। दिग्गजांचा राजकीय प्रवास आता कोणत्या वळणावर जाणार हे हळूहळू स्पष्ट होईल।